हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभवते वरी सुंदर ते ध्यान उभवते वरी करकटावरी ठेवूया तुळसी हार गळा पितांबर तुळसी हार गळा पितांबर आवड निरंतर मकर कुंडले तळपती जवळी मकर कुंडले तळपती जवळी कंटिका तुमनी विराजित तुळसी हार गळा तुळसी हार गळा आवड निरंतर हे तुका म्हणे माझे सर्व तुक तुका म्हणे माझे सर्व दुःख पाहिनची मुख आवडी तुळसी हार गळा काटे पितांबर तुळसी हार गळा काटे पितांबर आवड निरंतर एक ध्यान राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी मानवनी चरण जावे मानवनी चरण जावे सर्व
भावे देवाची सर्व भावे देवाची मानवनी चरण जावे मानवनी चरण जावे सर्व भावे देवाची सर्व भावे देवाची दोहा उतरील पार दोहा उतरील पार भवदूतर नदीका भवदूतर नदीका बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत आनंद हे नाम जा आनंद हे नाम जा दोहा उतरील पार दोहा उतरील पार भवदूतर नदीका भवदूतर नदीका तुका म्हणे दाची आले तुका म्हणे दाची आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट दोहा उतरील पार दोहा उतरील पार भवदूतर नदीका भवदूतर विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय विठोबार वाचा येत नाही हो म्हणून डोकायला वाकायला खाली येत नाही
मनवोनी चरण जावे, चरण जावे. सुरुवात आहे का? सुरुवात आहे ना. शरण जावे मनवोनी चरण जावे, मनवोनी चरण जावे, मनवोनी शरण जावे. सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, दोहा उतरील पार, दोहा उतरील पार, दोहा उतरील पार. भावे दोहा उतरील पार. भावदूत दोहा उतरील भावदूत दोहा उतरील पार. काय म्हणतात तुम्हाला? मनोनी शरण जावे, काही दोन लावले ना. सर्व भावे देवाची, तो हा उतरील पार. भवदुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा. तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट. तो हा उतरील पार, भवदुस्तर नदीचा. श्रीमद जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून भगवंताला शरण जाण्याशिवाय माणसापुढे आता पर्याय उरलेला नाही सांगतात. कसं शरण द्यायचं असते, शरण गेल्यावर फायदा काय, हे सगळे यात सांगितले. महाराज जे काही सांगतात ते बघण्यापूर्वी विश्वविकासित मुद्रा जय, कमी करा जरा, कमी वाढवू नका जास्त. दया सोडी तुझी योग निद्रा, तया नमोजी गणेंद्रा. श्री गुरुराया. साधकानं कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला सद्गुरूचं स्मरण करा. आमचे जे सद्गुरू आबासाहेब म्हणजे तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर, आम्ही वास्कर संप्रदायातली माणसं आहे. वास्करात दोन भाग आहेत, अजित पवार गट आणि शरद पवार गट, असे दोन गट आहेत त्यांचे. पण असलं तरी शेवटी वास्करच आहेत होती. आपल्याला काय करायचं त्यांचं घेऊन, आपण आपली सेवा करणं महत्त्वाचं आहे. सद्गुरूचं स्मरण करणे साधकाचा आद्य करतात. कारण देखे शब्द जात आलोडिले, अथवा वेदाधिक जे अभ्यासिले, ते साच म्हणूये आपुले. जय सानुकूल श्री गुरु. तुम्ही वेदाचा वाढवू नका, ते सारखं वाढीत आहे का बाहेरच्यासाठी? बाहेरचे आतून देत की ती काय बिनवर्गणी दिलेले काय देऊळ मोकळं आहे की
तुम्ही वेदाचा अभ्यास करा, श्रुतीचा करा, फिजिक्सचा करा, केमिस्ट्रीचा करा. अभ्यासाला फळ येतं कधी सद्गुरूची कृपा असली तर. उदाहरण द्यायचं तर गावात एखादे मास्तर येतात आणि पोरांना पकवाज वाजवा शिकवतो म्हणतात. पहिल्यांदा 20-25 पोरं असतात की नाही. त्यातलं वाजवाय कोणाला येतं आहे? ज्याच्यावर त्या सद्गुरूची कृपा झाली असल्या एखाद्याला वाजवायचे, बाकीची गावात वाजवतच फिरतात. कोण बेंजो वाजवते, कोण ढोल वाजवते, तिमक्या बी वाजवतात. गुरुकृपा महत्त्वाची आहे. म्हणून जयाचे केलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे. हा एक भाग झाला. दुसरा मुद्दा असा, वरी आहे जी एक बोलणे, मज सांभाळून घेणे, वेडेवाकडे माझे बोलणे, क्षमा करणे अपत्या. नामदेवरांचं प्रमाण आहे. तसं ह्या भागात मी बऱ्याच ठिकाणी होते, पण सगळ्यांची नावानं ओळख राहत नाही. लक्षात घ्या, ओळखी राहतात पण ह्या वर्षातनं त्या वर्षाला तो जरा ढोबळा झालेला असतोय किंवा काटखोळा झालेला असतोय, आपल्या लक्षात येत नाही. तो विषय असा आहे, मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी. देवापुढं झुकलं पाहिजे, कमरत वाकलं पाहिजे, गुडघट टेकलं पाहिजे, मुंडी खाली केली पाहिजे. मग ते तर आपण सगळीजण करतो की हो. देव दिसला रे दिसला, नमस्कार. तो कुठल्या वार्डातला आहे, कुठल्या मतदारसंघातला, हिचा देव आहे ना, रामराम. जमलं आज जाऊन, नाहीतर बाहेरनंच टाटा ओके गुड बाय. वैरणीचा भारा डोसक्यावरनं नेणारा माणूस. आता इथे डिरी आहे, कॅन काही डोसक्यावर नको आणत नाही का, पण वैरणीचा भारा नेणारा माणूस जेव्हा देवळाच्या दारात येतोय, काय करते ते? एका हातानं भारा धरते, तिथंच पहिला पायतान करते आणि एका हातानं टाटा ओके गुड बाय म्हणते की नाही. सांगा, म्हणजे आम्ही देवाला मानतो, आम्ही काही नास्तिक नाही. आम्ही बी देवाला शरण जातो की नाही महाराज. पण तुकोबाराने ही शरणागती मान्य नाही. तुकोबाराय म्हणतात सर्व भावे देवाची. या अभंगाची मेख या एका शब्दात आहे, एका शब्दाभोवती अभंग फिरलाय. लक्षात घ्या, सर्व भावनेनं देवाला शरण गेलं पाहिजे. कळते ना माझं बोलणं? सर्व भावनेनं म्हणजे कसं? कायेनं, वाचेनं, मनानं, 3 in 1. आमचं कसं आहे मानकर, 3 तिरकूट सगळा इस्कुटच आहे. 3 तिगाडा काम बिघाडा, त्याचा मविया झाला आहे आमचा. कुणाच्या कुणाला मेळ राहिलेला नाही. मी माझ्याबद्दल बोलते, तुमचा मेळ लागत असेल पण माझा कधीच लागलेला नाही. काया एकीकडं, वाचा भलतीकडं, मन तिसरीकडं. उदाहरण मी आधी भावार्थ सांगायला लागले. सकाळी आम्ही देवपूजा करत असते, केव्हा तरी घरात असल्यावर. जाव काढायचं, गंगाळात घालायचं, खळबळायचं. लेका कबशी हवी ती खळबळ. आपण कबशी खळबळतोय, देवाला खळबळतो आहे इकडे. लोक हे घुमते ले, आवाज कमी करा पाहिजे जरा. घुमलं की आपल्याला लक्षात येत नाही, पण ट्युनिंग कमी करा फक्त जरा. रेडकाला साबण लावून धुतात की नाही सांगा. देवाला कोणी साबण लावून मी कवाच बघितल्या नाही. हातानं देवाची सेवा चालली, तोंडानं हरिपाठ म्हण आला तर म्हणत. बरं अजून रामकृष्ण हरी म्हण, तोंडातनं देवाचं नाव येतच नाही. तोंडातनं शिव्याचा सपाटा चालू असते, कारण तेव्हा ती भाकरीला बसली असते ना. तिला माहिती देवपूजा झाली की टळते कामावर, संध्याकाळी घरला येते. बरं आहे का? तुमचं काय तसं नाही करत. तोंडानं शिव्या चाललेत, हातानं देवाची पूजा चालली. काया एकीकडं, वाचा भलतीकडं, आणि मन कुठल्या पांडीला फिरायला लागले मनाला मी माहीत नाही. मनाचे अनेक दोष बऱ्याच संतांनी सांगितलेत. तुकोबाने सांगितलेत, माऊलीने सांगितलेत, नाथरायाने सांगितलेत. पण ह्या विषयापुरता लागूपुरता सांगतो तुम्हाला. शरीराची रचना कशी आहे बघा. जिथं आपलं शरीर असते तिथं हातपाय, कान, नाक, डोळे सगळे स्पेअरपार्ट बरोबर असतात की नाही सांगा. मी जर तुम्हाला म्हणलं गावातनं येताना उजवा हात कपाटात ठेवून आलो आहे, तुम्ही म्हणशाला ह्याला मिर्जाला न्या ॲडमिट करायचं, डोस कबरे द्या का, कुठलाच पार्ट काढता येत नाही शरीराला. जिथं शरीर आहे तिथं सगळे भाग असतात. अगदी मेलं तरी इकडे एकदमच चालतंय ना. आज हाताचं बघू, पोटाचं 2 दिवसानं बघू, पायाचं 4 दिवस, असं नाही. एका वेळी जिथं शरीर आहे तिथं सगळे पार्ट असतात. मग मन हा जर शरीराचा भाग आहे, 11वं इंद्रिय येते, बरोबर आहे का? शरीरापाशी पाहिजे का नाही? तसं कधीच नसते.
जिथं आपलं शरीर आहे तिथं मन कवाच असत नाही. उदाहरणार्थ आपण आता कीर्तन लावले, हातपाय कान नाक डोळं घेऊन आले, मन आणले. कुणाला वाटत असेल आता हे जर कवा आवरायचं यो बसल कोकलत, ह्याला काय काम आहे काय धंदा आहे, आम्हाला उद्या दहारा काढायच्यात, लांब जायचं, माळवं मारलं कुठं, नरतवडं कुठं, लांब जायचं, ह्यो बसून कोकलत, ह्याला काय काम आहे. शरीराजवळ मन कधीच असत नाही. आम्ही महिन्याला पंढरपूरला जातो आहे महाराज, दर महिन्याला. कशाला जायचं असते पंढरपूरला? पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, 24 तास पाणी आहे, कवा बी आंघोळ करा. दर्शन ऑनलाईन, इथं मोबाईल दाबला की तिकीट येते, लगेच दर्शन. फळावर जायचं, सद्गुरूंची सेवा करायची. तुमच्यासारखे संत आले त्यांना विचार कसं काय बरं आहे काय, मागचं इथं टाकून पंढरपूरला जायचं. पण आम्ही करतो काय, एसटीतनं खाली पाय ठेवला रे ठेवला. गावातली 4 माणसं बरोबर आलेली पिशव्या घेतात आणि चालू लागतात. आम्ही एस टीपाशीच थांबते, खिशातनं मोबाईल काढते, तिथंच बटणं दाबते. हॅलो जेवलीस काय, तिकडे विचार. काय विचारते, जेवलीस काय? ती म्हणते मुर्दा घरात असताना केव्हा विचारत नाही, जेवदा नाही तर मर्द म्हणते. आणि उद्या धारला येतो, गेलास कशाला? अजून एस टी त्याचं भांडण, उद्या धारला येतो, जाताना मस्त टेम्पोतनं न्यायला येत नव्हती, तिथं मंडईत पिळून पैसे तरी मिळाले असते. म्हणजे आमचं शरीर पंढरपुरात आणि मन सोळंबीत, रोज गेला तरी पावणार नाही देव, लक्षात आहे. बरोबर आहे. महाराज पुढे सांगतात, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तो आम्हाला भवसागरातून पलीकडे नेतो. कारण त्यानं वचन दिलं आहे, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, म्हणून शरणांगता शरण्य मीच एकू. 3ऱ्या चरणात महाराज सांगतात, बभुआ हे करुणावंत अनंत हे नामजा. तो जो कोणी देव आहे तो अतिशय दयाळू आहे, त्याची सगळ्यावर कृपा आहे. माझ्यावर आहे, तुमच्यावर आहे, आत बसलेल्यावर आहे, बाहेर बसलेल्यावर आहे, आलेल्या नाहीत त्यांच्यावर बी आहे. कशावरनं? आम्ही जित्त आहे त्यावरनं. अजून आम्ही जित्त काय आहे, त्यानं अजून वर्ण फ्यूज काढलेली नाही. एकदा त्यानं वर्ण फ्यूज काढली की नाही, खाली 100 काही झेरूचं बी लागत नाही. आमच्याकडे एक म्हण आहे, वरच्या देवाची तुटली दुरी, पुढं काय म्हणायचं मला तो 12मतीपर्यंत जाऊन सुद्धा देत नाही. बरोबर आहे का? ती जी दुरी बळकट पाहिजे, त्यानं आम्हाला जित्त ठेवलंय. ठेवलंय की नाही सांगा, ही त्याची कृपा आहे. 3 वर्षापूर्वी कोरोना आला होता, तिकडे आलता का? आलता की तुम्ही भारतातच आहे. कोरोना ही देवानं माणसाला दिलेली शिक्षा आहे, लक्षात. त्यात काय काय करायला लागलं? साबणानं हात धुवा. आम्ही आठवड्यात एकदा साबण लावणे, माणसं रोज हात धुवायची पाळी आहे. सोशल डिस्टन्सिंग, तू तिकडं मी इकडं, तू तिकडं मी इकडं. तोंडाला मास्क लावा. तुम्ही लावला असेल का मास्क? मास्क हा इंग्लिश शब्द आहे, MASK. त्याचं मराठी भाषांतर आहे मुस्कं. मुस्कं कशाला लावतात? मसराला किंवा बैलाला लावतात. का लावतात? ते कशाच मी तोंड घालते. खरं आहे का खोटं आहे? देवानं विचार केला, ही जात आता इसकाटली, ही बी इकडली बेन, ही बी सगळी, ही कशात मी तोंड घालते? सोसायटीत तोंड घालते, डेअरीत तोंड घालते, बँकेत तोंड घालते, काही काही सप्त्यात बी तोंड घालतात. पार खरडून पत्ताच लागून द्यायचा नाही कोणाला. ह्याच्या तोंडाला मुस्कं लावूया म्हणजे. 2 वर्ष तोंडाला मुस्कं लागलं महाराज. त्या मुसक्यामुळं माझा असा प्रॉब्लेम झाला. 2 वर्षात मी साधी पप्पी घेऊ शकलो नाही नातवाची. कारण नातवाच्या तोंडाला बी मुस्कं, माझ्या बी केलं की मुसक्याला मुस्कं लागायचं. तुम्हाला बी ती अडचण आली असणार, नक्कीच सांगतो तुम्हाला. एवढं जरी झालं तरी त्यांना आम्हाला जित्त ठेवले म्हणून हे करायचं आहे. घरात वाढत नाहीत म्हणून इकडे यायचं असं नाही आहे. त्याचे उपकार येतात. एकेकाची प्रेत बघायला मिळाली. मी माझं उदाहरण असतो, माझी सख्खी बहीण वडगावात राहते आहे, आमच्या गावातच पुढच्या गल्लीत आहे. कोरोनानं ती शुक्रवारी वारली आणि आमचं दाजी रविवारी वारलं. 1 दिवसाचा गॅप. पण दोघांची प्रेतसुद्धा बघायला मिळाली नाही. एवढ्या तडाक्यात त्यानं आम्हाला जित्त ठेवले मला. म्हणून हे करायचं. भजन पूजन काय उद्योग नाही, काम नाही, धंदा नाही म्हणून नाही, त्याचे उपकार करायला पाहिजे.
तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. महाराज म्हणतात मला या गोष्टीचा अनुभव आला आहे. एकदा अनुभव आला की कुठलंही करायला लागत नाही गोष्ट. भाताला जाळ कुठवर लावतात, शिजल्यावरी जाळ वाया जायाचे हे मूळ. भात शिजेपर्यंत जाळ लावायचा. तसा अनुभव येईपर्यंत सगळं करायचं. अगदी परमार्थसुद्धा भजन पूजन कीर्तन पारायण वारी कुठंपर्यंत करायचं असते, अनुभव इसतो. आम्ही अजून करतोय म्हणजे अजून आमचा भात शिजलेला नाही. ऑक्टोबरचा फॉर्म कोण भरते? जे मार्चला अडकलेलं असते ते ऑक्टोबरचा फॉर्म भरते. आम्ही ह्या वारीला जाऊन आलो की पुढच्या वारीला जातोय लाकडं लावायला. बरोबर आहे, भात शिजलेला नाही. जो वरी अर्जुना बोधू भेटे ना मना, तो वरी यया साधना भजावे लागे. तिसऱ्या अध्यायातली वय. अनुभव हा एकाकडून दुसऱ्याला द्यायला लागतो. एक उदाहरण सांगतो. आपल्या मुलीचं दारात लग्न होते. तुम्हाला मी पुरी वय असतील की हो, नसतील तर 10 होऊ द्यात. पोरं जास्त आहेत, पुरी कमी आहेत, लग्न होईनात पोरांची. बरोबर आहे का? तो प्रसंग किती गंभीर असतो. ती लेक लग्न झाल्यावर नांदायला चाललेली असते. अशा वेळी आई तिला हाक मारते, बबे जरा घरात एक काम आहे. बा काय सांगत नाही, कारण बाचं डोसकं फिरलेलं असते. स्पीकरवाल्याला कुठलं देऊ, बँडवाला वाजवायला लागला आहे, आचारी दारात बसला आहे, त्याच्या डोक्यातलं किडं हल्लेलं असतं. मला बी 2 पुरी आहेत म्हणून सांगतो. पण आई बोलवती, बबे इकडे आज तुझं लग्न झाले, आता नांदायला चालीस तिथं व्यवस्थित वाग. सासूला उलटं सुलटं बोलू नको. अगबाई सासूबाई असं सुद्धा म्हणू नको. नंदबरोबर गॉड बोल, कारण ती कवा ना कवा टळणार असती. नंद काय राहत्या घरात कवा तरी जाणार असतेच किती. जावं भांडणं काढू नको. आणि त्याला बोटावर नाचू. त्याला म्हणजे कोणाला? तू बघतेस की लहानपासून तुझा बा कसा उठ म्हणल्याबरोबर उठतंय, बस म्हणला की बसतंय. तू पण बघतेस तसं त्याला नाचू. त्याला म्हणायचा अनुभव. अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. हा झाला अभंगाचा भावार्थ. घड्याळ माझ्या समोर आहे, वेळेमध्ये विषय संपवतो. मनवनी शरण जावे. थोडक्यात देवापुढं झुकलं पाहिजे. पण एखाद्यापुढं झुकायचं, एखाद्याचं तुझं बरोबर बाबा माझं चुकलं मला माफ कर असं म्हणणं हा गुणधर्म माणसाच्या रक्तात नाही. जगामध्ये देवानं माणूस नावाची जी जात निर्माण केली त्याच्या ती टार्च जात दुसरी नाही मारत. कुत्र्याला दगड मारला तर ते कुत्रं पुन्हा दारात काही गल्लीत येत नाही. पण एखाद्याने शिवी दिली की नाही, हे पड बाहेर पुरतो तुला म्हणते बघा, ती लई टार्च जात. ह्याचा जर इगो दुखवला, स्वाभिमान, तर ही जात दुसऱ्याचा जीव घ्यायला मागं पुढं बघत नाही. आणि जर जीव घेता नाही आला तर द्यायला मी मागं पुढं बघत नाही. ते म्हणते मोडेन मोडेन पण वाकणार नाही. कटेगा नाही साला, झुकेगा नाही साला असं म्हणते वागव. मोडेन पण वाकणार नाही. कटेंगे लेकिन झुकेंगे नाही. लई ताट जात आहे. म्हणून तर जगामध्ये महायुद्ध झाली. कौरव पांडवांचं युद्ध काय झालं? ते दुर्योधन म्हणला, सुईच्या टोकावर मावली एवढी जमीन तुला देणार नाही. जमीन ह्याच्या बाची की ह्याच्या बाची? देवानं जमीन दिलेली. युद्ध झालं, लाखो लोक मेले. इराकचं अमेरिकेचं युद्ध पेट्रोलसाठी चालले. कृष्णा पाणी तंटा, गोदावरी पाणी तंटा. कृष्णा नदी कुणाची? देवानं दिली. हीच माकडं वाढतात. आळमाटे आडवितात आणि सांगली बुडवितात. यंदा उंची वाढवल्या, सुळंबीत पाणी येणार आहे अशी बातमी आहे, लक्षात ठेवा बघा. म्हणजे माणूस माघार घेत नाही कोणापुढं. किती बी सांगलं, मग तुकोबारांना माहीत नव्हतं. आपण ज्या जातीला सांगायला लागलो देवापुढं झुक, ही जात जीव देईल पण हे झुकणार नाही, माहीत होतं की नाही. मग काय सांगितलं त्यांनी? तुकोबारांना जगाचा अभ्यास होता महाराज. त्यांनी नुसतं आम्हाला सांगितलेलं नाही, त्यांनी देवाला प्रश्न केला आहे. तुझं विन कोण, तुझं विन कोण, तुझं विन कोण, तुझं विन कोण.
नारायण शरण जाऊ 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 नारायण ऐसा न देखे मी कोणी 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 तुझवीन कोणा चरण मी सिंगल घेतो म्हणजे टायमिंग कवर होईल बरोबर आहे का शरण जाऊ नारायणा याचा अर्थ असा आहे तुकोबारांना माहिती होतं ही जात किती बी ताट असू दे पण मरायच्या आधी माणसाला कुणाना कुणापुढं मुंडी खाली करायला लागलेली असते ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे तो किती बी म्हणू दे पट्ट्या कुणापुढं झुकलेला नाही पण ते कुठं झुकलं आहे हे त्याच्या मनाला माहिती असते मी दुसरा भाग सांगालो उदाहरण द्यायचं एखादा गरीब माणूस आहे त्याच्या पुरीचं लगीन ठरते जवळ पैसे नाही ते जाते शेठजीकडं शेठजी तुमच्या पायापुरते 10,000 रुपये द्या पुढच्या वर्षी तुमच्या शेतात फुकट काम करतो गरीब माणूस श्रीमंत पडू शकतो एखाद्याच्या पोटात दुखा लागलं आम्ही त्याला न्याला गारगुटीला गारगुटीजवळ आहे ना ते डॉक्टरचं पाय धरते डॉक्टर साहेब लय दुखते गोळ्या द्या इंजेक्शन द्या ऑपरेशन करा नाही तर पोस्टमॉर्टम करा पण एवढं दुखत्याला थांबवा तुमच्या पाया पडतो गुन्हेगार माणूस वकिलाचं पाय धरते वकील साहेब एवढी फाशी वाचवा जन्मटपू दे बाहेर आलं ह्याला जावतो हिसका असं नाही म्हणते वर गुन्हेगार माणूस वकील पडू शकतो तुम्ही म्हणणार या 3पैकी एक बी कलम आम्हाला लागू पडत नाही आम्ही कोणापुढे झुकलेलोच नाही कारण आम्ही खाऊन पिऊन सुखाय कोणाकडे 5 पैशाला हात पसरलेला नाही आम्ही कधी दवाखान्यात गेलो नाही कारण आमच्या नदीत वरनं मळी वाहून होत्या कारखान्याची ती पाणी आम्हाला पचते आमच्या गावात दवाखान्यात नाही आम्ही कधी गुन्हाच केलेला नाही आणि केला असला तर गावलेलो नाही गावला तर वकिलो नाही गावल्यावर कशाला तिन्ही मुद्द्यातनं जरी आपण सुटलो तरी मुंडी खाली करण्याशिवाय माणसापुढं पर्याय नाही वक्त्यानं कधी दुसऱ्याबद्दल बोलायचं नसते मी बी असा लई ताट होतो झाली त्याला 50-55 वर्ष त्यावेळी आम्ही कळायला राहायचो रस्त्यानं ताट मान करून चालायचा नेचे झुकणे का नाही पण एक दिवस गंमत झाली महाराज मला अंधूक आठवते आमच्या दारात मांडव घातला होता पन्हाळ्यासनं वराड आलतं भटजीनं अक्षता मंत्र म्हणून तांदूळ टाकलं तुम्ही तुमचं आठवा म्हणजे मी काय बोलतो ते कळलं बरं का ते मधलं उपरनं बाजूला झालं पुढं आमची बायको उभा होती पहिल्यांदा बायको नवऱ्याला हाल घालते इकडे तशी चालू असेल की लेडीज फर्स्ट बरोबर आहे का हार घालायला तिनं हात वर केला महाराज ती जरा गिड्डी होती माझ्यापेक्षा हात वर केल्याबरोबर एरवी कुणापुढेही मुंडी खाली न करणारे आम्ही तिच्यापुढं झुकलो जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुला अर्पिला तुझं म्या फुलवरा बांधिला आणि तुम्हाला मानकर अंधर की बात सांगतो
त्या दिवशी जी मुंडी खाली झाली ते अजून वर नाही. आमच्या बायकोला मरून 24 वर्ष झाल्यात, पण अजून मी वान वर करून बोलत नाही, वरनं काहीतरी फेकत. एवढी ताकद आहे या बाईची. देवाला माहीत होतं ही जात कुणापुढे झुकणार नाही, म्हणून त्यानं 2 गोष्टी निर्माण केल्या. नाथारायांचं प्रमाण आहे, कांता आणि सोने, वस्त्रे आभरणे रत्ने, मायेने रथली पडणे, पटनाकारणे धनाच्या. स्त्री आणि धन, त्यापैकी धनाविषयात लागू पडत नाही, डिलीट करून टाकतो. ह्या बयाला एवढी ताकद दिलेली आहे की भले भले वाघ असो किंवा ढाण्या वाघ असो, त्याचं मांजरात रूपांतर करायची ताकद भगवंताने हे बैला दिली. मला जगामध्ये जे जे महाअनर्थ झाले त्याच्या मुळाशी स्त्री आहे. रामायण कुणामुळं घडलं? रामामुळं घडले, दशरथामुळं घडले, रामायण घडले सीतामाईमुळं. महाभारत घडले धुर्पाकामुळं. धुर्पाका म्हणजे द्रौपदीला आमच्याकडे धुर्पा म्हणतात बरं का. द्रौपदीमुळं महाभारत घडले, म्हणलं की ना. ह्या बयेची जबरदस्त ताकद आहे. अगदी सुरुवातीपासून व्हेरी बिगिनिंग ही झुकवते माणसाला. मंगळसूत्र हा शब्द तुम्हाला माहिती आहे? मंगळसूत्र कशाला म्हणतात? लग्न झाल्यावर नवरा बायकोच्या गळ्यात जो दागिना घालतो त्याला मंगळसूत्र म्हणतात, बरोबर आहे? त्याचा काय अर्थ असेल ते असो, पण माझ्या लक्षात आलेला अर्थ सांगतो. ज्या क्षणाला तो बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो त्या क्षणापासून मंगळ त्याच्या मागं लागतोय आणि सूत्र बायकोच्या हातात असते. खरं आहे का खोटं आहे? मंगळ मरसतो त्याच्या मागं आणि सूत्र त्याच्या हातात. कसं झालं, असा एक हॉल होता घराचा बाहेरचा, आणि 25-30 मित्रमंडळी गप्पा मारत बसली होती. कोणाला किती मतं पडली, कुणी किती पैसे दिले, कुणी किती खाल्ले, चर्चा चाललेली. त्या घराचा जो मालक तो हुंबऱ्यावर बसला होता दारात. किचन कट्ट्यावरनं त्याची बायको आली आणि नुसतं काय बोलली नाही. असं केल्यावर ते उठलं आणि माणसं तुरवत यश गेलं. काय ग? ती म्हणली काय नाही. मग असं का केलंस? म्हणली ह्या बोटात किती ताकद आहे बघितलं. तू हुंबऱ्यावर बस, नाही तर एसटीच्यानं बस, नाही तर मुजाहिदीच्याला बस. अरे कुत्र्याला कुकू म्हणून हाक मारायची, तुला हाक सुद्धा माराय, तुला नुसतं असं केलं की येतेच म्हणून. ही ताकद आहे बाई, लक्षात. बरं आहे ना? ताकद आहे बाईची. जग सगळं बिबट्याला भीते, पण बिबट्या बिबटीला भीतोय, लक्षात ठेवा. बिबटी दिसली की ग बसते, बरं आहे ना? इथं झुकण्याशिवाय पर्याय नाही माणसापुढे. वास्तविक लग्नाच्या आधी पुरुष वाघच असते आणि लग्नानंतर काय शिळी नसते. तो लग्नानंतर बी वाघ असते. 2 वाघाचा मांडाळ फरक आहे. लग्नाच्या आधी ढाण्या वाघ असते आणि लग्नानंतर दुर्गा त्याच्यावर बसलेली असते. दुर्गा माहिती काय? नवरात्राची त्याच्यावर बसलेले, ते हलूच देत नाही त्याला. एवढी ताकद आहे, लक्षात. बरं आहे? अगदी सुरुवातीपासून शरणागती. काय झालं आता लक्षात आलं म्हणून सांगतो. एका ताईचं लगीन झालं दारात. ताई नांदायला चालली, मग तो प्रसंग गंभीर असताना सगळी रडायला लागली. तर ताईचा एक बारका भाऊ होता. तो म्हणला, पप्पा आज ताईचं लगीन झालं. ताई रडायला लागली, आई रडायला लागल्या, काकू रडायला लागल्या, तुम्ही रडायला लागलाय, आणि दाजी कसं काय हसायला लागल्यात. दाजी म्हणजे कोण? त्या ताईचा नवरा, ताजा झालेला. हां, बाप म्हणला, बाळ आपण आजच्या दिवस रडायचं आहे, ओनली 1 डे. उद्यापासून मरोज तर तो रडणारच आहे, दुसरं काय ते त्या मुलकात नाही, लक्षात. ही ताकद ह्या बाईची. भले भले या शक्तीपुढं झुकलेत हे तुकोबारांना माहिती होतं. बरं, कळला ना विषय? अहो, तुम्ही आम्ही माणसं आहे मारत, हायब्रिड खाणारी, रेशनचं खाणारी, पण प्रभू रामराय देवाचा अवतार होता ना, त्याच्यासमोर बोलतोय मी, खोटं बोलत नाही, त्याला बी माहिती आहे. रामरायांनी सुद्धा आपल्या बायको पुढं गुडगं टेकले, तसं रामायण सांगते. तुम्ही रामायण वाचणारी माणसं आहे. मला सांगा, काम सांगणारा वरचा असतो का ऐकणारा? साहेब शिपायाला म्हणतो का शिपाई म्हणतो, ओ साहेब थोडं फडकं मारून बसा बरं का, असं म्हणलं. साहेब झालं का घरला म्हणून म्हणलं की साहेब वरचा सांगणारा, ऐकणारा त्याच्या अंडर. ही हेडलाईन लक्षात ठेवा. घटना अशी घडली, 14 वर्षाचा वनवास. 13.5 वर्ष पूर्ण झाली. 6 महिन्याने तिकडे जाणार होती अयोध्येला.
तवर ह्या बयेला काय अवजसा सुचली बघा. ती म्हणली धनी उठा, घ्या तुमचा धनुष्यबाण. आणि तो सोन्याचा हरिण मुदाळ तिट्टा मार्गे कोल्हापुराकडे चालला आहे. त्याला ठार मारा, त्याच्या कातड्याची चुळी मला शिवायची आहे. म्हणले का नाही सीतामाई, का मी कुठं सांगले. त्या म्हणल्या हो. बायको म्हणली पण नवरा म्हणणे रामराय त्यांनी जरा तरी विचार केला का, जगात सोन्याचा हरिण नाही हिला कुठला दिसला. रामरायने तिला एक थोबाड दिली होती. का कुठला आहे, कुठली चोळी मागतीस, जरा कडे काढ. सामीने अयोध्येला गेला, तुला हरणाच्या काय शिवाच्या बी कातडी चुळी आणून देतो काय का असं म्हणले का ते. नाही, रामराय तसं म्हणले नाही. किंवा त्याने असा बी विचार केला नाही, जर हरण मारलं तर जंगलात चोळी शिवायला टेलरचं दुकान नाही हे रावणाला माहीत नव्हतं का. चंद्रपाटलाकडे शिवाय देणार होता तो. चंद्रपाटी बी शिवतोय बरं का, लक्षात घ्या. कारण आम्ही जातीचं शिपी आहे, लक्षात घ्या. शिवणार होती कुठं, बायकोनं सांगितलं नाही. नवरा म्हणणारे रामराय धनुष्यबाण घेऊन हरणाच्या मागे लागले आणि रावण इकडे सीतेला पळवून मोकळला. आपल्या बायकोनं सांगितलेलं काम मुकाट्यानं रामरायाने जर ऐकलं नसतं तर रावण काय घेऊन बसला आहे, त्याचा बाळ जरी आला असता तर सीतेचा बाल बाकात आला असता. म्हणजे रामरायांनी आपल्या बायकोनं सांगितलेलं काम ऐकलं, बरोबर आहे. मग आम्ही भांडी घासली म्हणून काय झालं, कारण आम्हाला काय धनुष्यबाण घेऊन हरणाला मारायला बायको सांगेल. धनुष्यबाण हाय कुठं ते अडकले सुप्रीम कोर्टात. धनुष्य एकाकडं, बाण एकाकडं, दुरी एकाकडं. आम्हाला भांडीच घासायला होणार. तुमचा गैरसमज होईल, तो भांडी घासतो. मी पेशाने इंजिनियर आहे, लक्षात घ्या. इलेक्ट्रिकल मेकॅनिक. मी 35 वर्ष कारखान्यात काम केले. तो भांडी घासत होता वाटतं असं वाटतं. 35 वर्षे काम झालं. आमची बायको 25 वर्ष जिवंत होती. एकदा सुद्धा मी भांडी घासलेली नाहीत, फक्त धुवून घेत होतो. कारण आपली ग्रेड काय आहे, आपला पगार किती, आपल्या सवलती किती. भांडी घासणं बरं दिसते, ती घासून द्यायची, मी धुवून फळीवर लावायचं. तुम्हाला हसायचं पण तुमचं मी तसंच आहे, लक्षात ठेवा. पण तुम्ही आबरूदार माणसं आहेत. तुम्ही हे आमच्यात तसं काय सुद्धा नाही असं म्हणणार तुम्ही, बरोबर आहे का. पण आम्हाला माहिती आहे, आम्ही जिथं राहतो आहे बघतोय, पाटाचं उठते, पाईप जोडते, पाणी चालू करते, बंब भरते, पेटी होते, मग हाक मारते. होय ग उठतेस का, थांबा. थांबतो. माझं काय गडबड आहे, थांबतो. आमच्याकडे म्हण आहे, गावाला भारी काय असेल ते पुढचं म्हणा तुझ्या लक्षात घ्या. जे झुकणं अनिवार्य आहे आता माझा मुद्दा आहे. मग झुकायचं जर आहे तर सर्व सत्ताधीश भगवंता पुढे झुका ना. ऐसियाची चरण जावे, ऐसियाची चरण जावे, चरण जावे ऐसियाची. चरण जावे ऐसियाची चरण जावे, ऐसियाची चरण जावे, चरण जावे बरोबर चालले काय, बरोबर आहे का. ऐसियाची चरण जावे शक्ती जीवनवंती, ऐसियाची चरण जावे शक्ती जीवनवंती, ऐसियाची चरण जावे, ऐसियाची चरण जावे, चरण जावे ऐसियाची चरण जावे, ऐसियाची चरण, ऐसियाची चरण जावे शक्ती जीवनवंती, ऐसियाची चरण जावे, ऐसियाची शरण जावे
शक्ती जीवे नवंची. काय होते महाराज, इकडल्या भागात ज्यावेळी मी येतोय इकडं चरण दोनदा उतरायची पद्धत आहे. पंढरपुरात कुठल्या बी फडावर जावा, कुठल्या बी तीनदा उतरतात. त्यामुळं आम्हाला येडबाडल्यासारखं होते. वडगावात बी तीनदा उतरतात. एकदा गल्लीतनं बाहेर पडल्या उतरतात, पुन्हा गल्लीच्या गावाच्या बाहेर गेल्या उतरतात आणि मग शहरात. असं तीनदा उतरायलाच लागते लक्षात. पण ते तुमचं आम्हाला जमत नाही, आमचं तुम्हाला जमत नाही. पण काय करायचं, जुळवून घ्यायचं जरा, बरं आहे. तो भगवंत सर्व सत्ताधीश आहे. मग माझं म्हणणं असं आहे, देवाला शरण जावं म्हणतात, देव दाखवा बघू. देव कोणी बघितला आहे? देव कोणाला दिसलेला नाही. दिसला आहे का? पंढरपुरात बडवे होते, सुप्रीम कोर्टाने त्यासनी हाकललं का? ते देवाकडं पाठ करून बसायचं आणि लक्ष वारकऱ्याच्या खिशाकडं. 100वाला शिस्तीत घ्या, 10वाला दाखला. देव पाठीवर, कुणालाच देव दिसलेला नाही. अगदी कीर्तनकाराला सुद्धा. मी माझ्याबद्दल बोलतोय, इथं कोण कीर्तनकार असला तर गैर मानू नका. म्हणून ते रोज एका गावाला जाते, कोकणाला, बरोबर आहे का? देव दिसलेला आल्यावर सांगते उद्या तिकडे जाणार आहे, काल इकडून आलो, त्याला देव दिसलेला नाही. मग जो देव दिसत नाही त्याला शरण कसं जायचं? सांगा ना तुम्ही, ह्यो देव आहे, ह्यो आहे, ह्यो आहे, सांगा. त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. माणूस ज्यावेळी दुसऱ्याला शरण जातो, दुसऱ्यावर आपलं सर्व आयुष्य न्यच्छावर करतो, उधळतो, त्यावेळी त्यानं त्याला बघितलं पाहिजे असा नियम नाही. ज्यावेळी एस टीमध्ये मागच्या दारानं आपण पायरीवर पाय ठेवतो त्या क्षणाला आम्ही आमचं तन मन धन पंचप्राण एका माणसाच्या ताब्यात देतोय. कुणाच्या? हां, त्या ड्रायव्हरला तुम्ही बघितलेलं असते, किती बी डोळं फाडून बघितलं तर जाळीतनं त्याचं टक्कल दिसते, चेहरा दिसत नाही. ते काळा आहे का गोरा आहे तर दिसतं. कंडक्टर दिसतोय, ह्यात कोण नाही ना कंडक्टर. आणि कंडक्टर लक्षात बी राहते का? सुट्ट पैसे परत देत नाही म्हणून. उतारताना देतो म्हणते, आपल्याला घरात आल्यावर कळते त्याकडे पैसे राहिले, घराला आल्यावर कळते. म्हणून पुरीला जर कंडक्टरचं स्थळ आलं, डोळे झाकून पोरगी द्या का? एका वर्षात ते नवी एस टीच घेते. आई, ड्रायव्हरला काय तंबाखूला बी पैसे मिळत नाहीत, बरं. पण त्या ड्रायव्हरवर आम्ही विश्वास ठेवतो. कुणी सांगितलं तुम्हाला? काय ड्रायव्हरवर विश्वास ठेवून बसण्याची हरकत नाही लिहिले एस टीवर? बरं, एखादा माझ्यासाठी काय म्हटला, ड्रायव्हरची चौकशी करतो. मी विचारलं ड्रायव्हरला, लायसन आहे? त्यानं डोळं वर ठरलं. ह्याच्या आधी गाडी कुठं घातलेली नाहीस? आणि डोळं वर ठरलं. मग म्हणलं, कळंब्या पाट्यावर त्या डोंगरातनं व्यवस्थित नेशील का खाली घालशील गिरगावाकडं? त्यानं पाय काढून डोसक्यावर मारला. म्हटला, मूर्खा, माझ्या गाडीत बसू नको, वडाप नाही, म्हणजे उद्या पेपरात तुझा फुकट फोटो छापून येते. ड्रायव्हरची चौकशी करायला मुकाट्यानं त्याच्यावर भरोसा ठेवायचा, विश्वास ठेवायचा. तो तर जगाचा ड्रायव्हर आहे ना, देव हा जगाचा ड्रायव्हर आहे. त्याच्यावर मुकाट्यानं भार घाला. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. हे उतरायला पुढं. तुका म्हणे घालू वाऊ हा संसार देवा पायी, वाऊ हा संसार देवा पायी, वाऊ हा संसार देवा पायी, वाऊ हा संसार देवा पायी. देविले आनंद कैसे तिला हावे, देविले आनंद कैसे तिला हावे, देविले आनंद कैसे तिला हावे, देविले आनंद कैसे तिला हावे.
शाबास. लोक चालले तुम्हाला जगामध्ये देव नावाची जी चीज आहे अगदी सोपा. इट इज व्हेरी इझी. लय खुळा आहे ते, येडा आहे. त्याला जरा माया लावली की नाही, जरा प्रेम दावलं की लगेच हिरगाळते, लगेच पागाळते, लगेच इताळते. महाराज लक्षात. ज्याप्रमाणे देवाची गरज भक्ताला आहे त्याप्रमाणे भक्ताची गरज देव. प्रपंच व्हायचा असला तर नवऱ्याला जेवढी गरज आहे तेवढीच बायकोला असायला लागते की हो, नाही तर घटस्फोट आहे नाही. दोघांनी गरज पाहिजे. देवाला बी गरज आहे आणि भक्ताला बी गरज आहे. जसं आम्हाला कधी पंढरपूरला जाईन असं वाटतंय तसं देव बी वाट बघते. सुरंबीवाले अजून आलेले नाही, कुठं दिसणार का, हरावलीत. बरोबर आहे. नामदेवांचं एक प्रमाण आहे बघा. विटेवरी उभा दिनांचा कैवारी, विटेवरी उभा दिनांचा कैवारी. विटेवरी उभा दिनांचा कैवारी, विटेवरी उभा दिनांचा कैवारी. बरोबर आहे देताया उभा दोन्ही बाया, देताया उभारी दोन्ही बाया. गुण दोष त्याचे न पाहे डोळा, गुण दोष त्याचे न पाहे डोळा. देताया विटेवरी उभा दिनांचा कैवारी. जगामध्ये प्रेम नावाची जी गोष्ट आहे, मग आईचं मुलाचं प्रेम असो, बापाचं मुलीचं प्रेम असो, बहिणीचं भावाचं प्रेम असो किंवा नवऱ्याचं बायकोचं प्रेम असो, एकतर्फी चालत नाही. वन वे ट्रॅफिक प्रेमाचा कधीही चालत नाही. लक्षात. दोन्हीकडनं पाहिजे. तुका म्हणे येथे पिशे ते तैसे पाहिजे, तुका म्हणे जैसा माझा जीव ओढे तिकडेही तैसे पाहिजे. बरं. देवसुद्धा भक्ताची वाट बघतो. अनेक प्रमाण आठवले सांगतो. थांबतात. वाट पाहे उभा बेटीची आवडी, वाट पाहे उभा बेटीची आवडी, वाट पाहे उभा बेटीची आवडी, वाट पाहे उभा बेटीची आवडी. हळू हळू हळू. वाट पाहे उभा बेटीची आवडी, वाट पाहे उभा बेटीची आवडी, वाट पाहे उभा बेटीची आवडी, वाट पाहे उभा बेटीची आवडी. आता कृपाळू साठणे उतावेळ, कृपाळू साठणे उतावेळ, कृपाळू साठणे उतावेळ, कृपाळू साठणे उतावेळ. वाट पाहे उभा बेटीची आवडी, वाट पाहे उभा बेटीची आवडी, वाट पाहे उभा
उभा भेटली आवडी वाट पाहे उभा भेटली आवडी कृपाळू कृपाळू वाट पाहे उभा वाट पाहे उभा भेट. कसं आहे महाराज, लाकडं जर चांगली असतील तर जेवण लगेच होते आणि चांगलं होतं की. रडणारी चांगली असतील मडं व्यवस्थित साजरं होते काय ना. तसं टाळकरी तुम्ही लोक साथ देत आहे म्हणजे पडून देत नाही. वाजवणारा चांगला आहे, ऐकणारे बी चांगले आहेत, नाही उठून जातील, बरोबर आहे का. हां, हे आपलं त्यात काय झालं आहे, हे रोज कार्यक्रम चालले आहेत. 5 तारखेपासून मी बाहेर आहे, 20 तारखेपर्यंत रोज वेगळं पाणी वेगळं जेवण. घशावर झाला आहे परिणाम, डोसक्यावर झालेला नाही, लक्षात ठेवा. जो माणूस या लाईनला आहे त्याच्या डोसक्यावर कधीच परिणाम होत नाही. त्याच्यामुळं दुसऱ्याच्या होईल पण त्याच्या होत नाही, टणटणीत असते. खायला मिळू दे नाही मिळू दे. आता मगाची भूक लागलेली, त्या तिट्ट्यावर वडापाव खावा म्हटलं तोवर एसटी आली. म्हटलं गाडी चुकल्यावर काय. इथं आल्यावर आपलं चंद्र पाटलानं पेलाभर दूध दिलं, म्हणजे पेलाभर म्हणलेलं पण आपतो अर्ध होतं त्याला. डेअरीतलं दूध हो, ते नुकसान करून कसं देईल बरं आहे. असो वाट पाहे उभा बेटीची आवडी देव हा सोपा आहे. मला एक उदाहरण सांगतो, म्हणजे मधल्या भजनाकडे जातोय. प्रल्हादानं देवाला किती हाका मारल्या सांगा. हाके सरशी उडी घालोनिया तंब फोडी, ओनली वन. द्रौपदीने किती हाका मारल्या जेव्हा दुःशासनानं तिच्या निरीला हात घातला. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, ते खुळं धावून आलं, जेवत होतं आणि उठून आलं. एका हाकेत देव ओ देते. गजेंद्राचं एक उदाहरण आहे. 3 उदाहरण आहेत, 3 पुरावे आहेत. एका पुराव्यावर माणूस निर्दोष सुटते, बरोबर आहे. एका हाकेत देव ओ देतो, हे खोटं आहे म्हणायची आमच्या बाची बी ताकद नाही, पुराणातलं आहे. मग माझी शंका अशी आहे, जर एका हाकेत देव ओ देते तर आम्ही त्याच्या नावानं कोकालतोय सप्त्यात. पिंडली गोदारी तू काय वराडते सप्त्यात. घसा फुटतो तो जेवताना तरी म्हणते की नाही सांगा. पंढरपूरला निघालं की नाही, तिट्ट्यावर गाडीत बसलं जे सुरू करतोय आम्ही, डावून येईल का हळू वराड की जरा पुढचं ऐकू येत नाही. किती हाका मारल्यात त्याला, पण त्याचा मिसकॉलसुद्धा आलेला नाही. ओ द्याचं सोड असं का, एवढ्याचं उत्तर देतो बरं आहे. आमचं वरडणं घाट्याच्या वर. घाटा माहिती आहे का, घाटा म्हणजे हरभऱ्याचा नव्हतं. इथं नरड्याला हात लावून बघा, फक्त काढू नका. काढलं की त्याचं वेल्डिंग होत नाही. पुन्हा दुसऱ्याचा काढला तर आपला काढू नका, पुन्हा बसत नाही. आमचं वरडणं घाट्याच्या वर, खाली सगळं मोकळंच आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. हे चंद्र पाटलाच्या शेतात हिरीवर 10ची मोटार आहे. म्हणजे मला ओळखीचा चंद्र पाटीलच आहे म्हणून त्याचं नाव घेतो ना. तुम्ही चला त्याचं काही कमिशन आहे वाटतं यात असं म्हणशील. होय, तसे म्हणतात लोक सारखं त्याचं नाव. रात्री फक्त लाईट चालू असती म्हणून चंद्र पाटलांनी जाऊन 10ची मोटार 10 वाजता चालू केली. घरला येऊन झोपला. सकाळी पोरग्याला म्हणलं, हे पप्या गाडी घेऊन जा, किती भिजले बघून येता. पोरग्यानं बी केक मारली, शेतात गेला, परत आला आणि म्हणला, पप्पा फुटबॉल आहे पाण्याच्या वर. कुठं आहे फुटबॉल आहे पाण्याच्या वर. 10ची लाव नाही तर 100ची लाव. रातभर लाव नाही तर वरीसभर लाव, पाण्याचा थेंब येणार नाही. तसं आमचं वरण हित नाही. मला तुकोबारांचं एक प्रमाण आहे. आमचं देवाला हाक मारणं कसं आहे. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. सासू जर मिली, इकडं म्हणत असतील की सासू का कायम राहतात, राहिली तर सून तिला सपीची काही काही करत नाही. बरं, सासू जर मिली तर जास्त दंगा कोण करते, सूनबाई. लेक कुठचं लांब. आता माझी लेक पंढरपुरात आहे. तिला फोन जायचा, तुझी आई मिली, म्हणजे ती मिलीच आमची बायको 24 वर्षापूर्वी. ती नवऱ्याला फोन करायची, कामावर गेलेलं असते ना, ते तिथं रजा टाकते. पोरगी ढसासा रडत असते आईच्या आठवणीनं. आल्या ते म्हणते जरा पोहे कर.
कारण तिला जाळाय किती वेळ लागतो कोणावर तरी ती जात खाल्ल्याशिवाय बाहेरच पडत नाही, एवढी कडू जात आहे ती. लक्षात म्हणजे आमची सासू मेल्यावर मी पोहे खाऊन गेलतो, तुम्ही उपीट तरी खाऊन गेला असशीला, नाहीतर वडाप ही जात फुकट खायचंच नाही. खरं आहे का खोटं मान बरं ना. ती लेक 5-7 तास रडत तिथे बघा, डोळ्याचं पाणी हटत नाही, लोक वाट बघत असते. इथं थांबताना पोरगी दिसतो, पोरगीला याला 2 दिवस लागले तरी थांबायचं, कारण ह्या बेण्यावर विश्वास ठेवायचा नाही. एक तर हे पायरीवर बसलेलं असते, डोळ्यात पाण्याचा ठिपूस नसते, रडायचं राहिलंच माझं, आणि म्हणते आवरा लवकर, आवरा लवकर असं म्हणते लोकांचे. मग तुमच्या म्हणतो लेका तुझी बहीण यायची आहे, ती येऊन काय उठवायची आहे का असं म्हणते. ती उरपाटी जात आहे, ती त्या लेकीसाठी थांबतात. दारात आलेल्या ती आय करून हाक मारते, ती तिने हितनं हाक मारलेली असते. खरी हाक ती आहे बरं, आई उठत नाही म्हणा, पण हाक तिने हितनं मारली असते बिंबीच्या देठापासून. पण ही सून म्हणणारी सकाळपासून दंगा करत असते. आरारती काय, वरारती काय, झिपऱ्या काय सुटती, डोसकं काय बुडवून घेते, काय काय सुनासनी फी तिची. मानकर म्हणतात कांदा लावा, मी म्हटलं 80 रुपये किलो आहे कांदा, चप्पल लावून मोकळा हो, तेवढी कांद्याची भजी होती. बरोबर आहे. इतका दंगा जरी जी करत असली तरी अंदर की बात कुछ और आहे. रडता रडता त्या घोळक्यातनं सुनबाई मधनंच उठती. कशासाठी? पडल्याच्या दाराला जाऊन नाक शिकरायचं असते, कारण रडताना नाक शिकरणं ही स्टाईल आहे. जर नाही नाक शिकरलं तर ते रडणं खरं आहे असं कोणी मानत नाही. म्हणून रडणाऱ्या माणसाच्या डाव्या बाजूला कधी बसायचं नाही. लक्षात घ्या. किती असं करते. सुनबाई उठल्या, तुम्हाला कुचकं बोलल्याला बी कळते नाही गेले. सुनबाई उठलं, शेजारची काकू बी उठती हो. सगळ्या बायका जमलेल्या असतात ना, त्या काय प्रेमानं आलेल्या नसतात, कवासं नेत्यात, अंधार काढायला आलेले असतात. बरोबर आहे. काकू आपल्या घरातनं पडल्यात, सुनबाई तिच्या घरातनं पडल्यात. मग अशी किती दंगा करत होती की नाही, तिथं सगळं जाते. दोघींचं बोलणं चालू आहे. म्हणते काकू मी नांदा आल्यापासून तुला माहिती मला माहिती, टवळीनं किती छळ ग मला. मी लय बरं झालं ह्यो आणि कोल्हापूरला निघूया म्हणत होता, माझ्या पुढं त्याचं काय चाललं नाही म्हणते. बघा आता ह्यो कुठं जातोय. काकू याला नाही भांडी घासायला लावली, बाचं नाव सांगत नाही, शपथच घ्यायची. आणि खरंच सासूच्या उत्तर कार्याला नवऱ्याला भांडी घासायला होती. काय म्हणते, अहो 10 दिवस रडून रडून माझं कंबरड गेलं आहे, एवढं बघून हात मारता. मग ते म्हणते आता आई मेली, तूच माझी आई आहेस, नाही कसं म्हणून घासते घासते. हे रडणं नकली आहे. तसं आमचं देवाला हाक मारणं नकली आहे. आज सुद्धा बेंबीच्या देठापासून हाक मारला तो ओ देणार नाही, ओ दिली तर वासकरचं नाव सांगत नाही तुम्हाला. लक्षात ठेवा. घरामध्ये खेळणारं लहान मुलं असते बघा, खेळणाऱ्या मुलाला मुद्दाम जवळ घेऊन पाजवत बसायचा मूर्खपणा जगातली कुठलीच आई करत नाही. हे लांबडं वाक्य सांगितले की कार्ट खेळते तर आई कामाचा चटका करते. बरोबर आहे. धुणं धुईल, दळाप करल, भांडी घासल, दुधात पाणी घालल, म्हणजे तापवायच्या आधी पाणी घालतात. डेअरीच्या दुधात नवऱ्यानं गोट्यातनंच घालून आणलेलं असते. का तुमच्यासारखा आला तर म्हणते ए पोराला रडू नको, माझं काम पडले तुला चहा देतो. खेळणाऱ्या मुलाला आई कधी बी जवळ घेत नाही. पण जर त्यानं टाळा पसरला, टाळा पसरणे हा शब्द योग आहे. मी शिवाजी युनिव्हर्सिटीत जाऊन त्या मराठीच्या प्रोफेसरला विचारले, याला पर्यायी शब्द नाही. कारण टाळा पसरणारं मूल तुम्ही बघितलं, पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापासून ते असं थरथरत असते. काय काय पोरं बी आगाव असतात. तो टाळा पसरत नाही, नुसती एकच हाक मारतात, ए मम्मी, नुसतं मम्मी एवढंच करतात. आई ते ऐकते पण जवळ जात नाही, कारण तिला माहीत आहे ह्याचा फुटबॉल पाण्याच्या वर आहे. ती म्हणते पप्प्या झालं जरा 2 मिनिटं कडे काढ, एवढा पिळा पिळा की घेते असं म्हणते ना. पण जर त्यानं टाळा पसरला, आई जेवता जेवता उलटी विचार आपल्याला. नवऱ्याला वाढत असली तर म्हणते ए घे हातानं, ते कार्ट रडायला लागले, ते म्हणते घेता घेत होता. तसं आम्ही देवाच्या नावानं कधीही टाळा पसरत नाही. मग देव म्हणते खेळू दे. लोकसभेत खेळला, विधानसभेत खेळला, आता झडपीत खेळला, पंचायत समितीत खेळला, तर ग्रामपंचायतीत खेळू दे. खेळून खेळून जेव्हा टाळा पसरल तेव्हा बघू म्हणते. आम्ही देवाच्या नावानं टाळा पसरत नाही.
म्हणजे सर्व भावनेनं देवाला शरण जात नाही. म्हणून महाराज सांगतात मनोनी शरण जावे सर्व भावे देवाची. मला पुन्हा तुम्ही आणि सांगा, सगळी म्हणणारीच आहेत. म्हणो भूक लागली त्याला भूक लागली त्याला खरी खरी साखर असते त्याला, नसलं तर साखर शुगर कमी व्हायला लागली. उत्तरेला पार.
टाळ्या वाजवा. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. शरण जावे सर्व भावे देवाशी. उरलेला विषय मला दिलेल्या वेळेत संपवतो, कारण ओव्हर टाईम करण्यात का आपल्याला पाहिजे की सांगायला नाही का, तेवढं वेळेत संपवायचं. शक्यतो परगावच्या लोकांना चाल म्हणाय द्यायची असते लक्षात, नाहीतर ती म्हणतात आम्ही काय भात काय लावलो आहे काय. मी बी परगावचाच आहे लक्षात ठेवा, मी बरोबर आहे. हे केलं पाहिजे मला. परमार्थ ही गोष्ट लोकांना चमच्यानं पाजायला लागते. आई कशी पोराला औषध पाजते की नाही का, ते आपण पिते मग मला जरा औषध म्हणत नाही, त्याच्या नळल्यात कोंबा लागते. वाईट गोष्टीकडे माणसाचा ओढ आहे. दारू दुकानदार कधी कुणाला बोलवायला जात नाही का, जातोय ये माझ्याकडे, नाही ती आपोआप जाते. पण दूधवाला दूध घालायला प्रत्येकाच्या घरात जातोय, बरं आहे का, आहे ना. तसा हा परमार्थ आहे, ते केलं पाहिजे. मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी. एका चरणाचं विश्लेषण केले, सगळी चरणं संपली पाहिजेत असा संप्रदायाचा नियम नाही. सगळेच प्रश्न मार्चला सोडवलेच पाहिजेत असा बोर्डाचा बी नियम नाही हो. थोडं ऑक्टोबरला ठेवायचं, बरोबर ना. तिसऱ्या चरणाचं विश्लेषण करतो म्हणजे संपते. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तो देव अतिशय दयाळू आहे. मी सुरुवातीला सांगितलं की त्यानं आम्हाला जिवंत ठेवलं आहे, ही त्याची कृपा आहे. डॉक्टर साहेब म्हणतो बघा,
मी करायचं केलं आहे, आता तेजा हातात. बरं आहे का? तेजा म्हणजे देवाच्या. काय ते अभंग लिहून दिला आहे नाही. अभंग पाठ करायचा असतोय, कॉपी करायचं चालत नाही. लक्षात. हां हां, शेवटच्या चालला अजून लय अवकाश आहे. काय काळजी करू नका. आमची थंड व्हायच्या सपयतो. हां, देव अतिशय दयाळू हा मुद्दा आहे माझा. बरोबर आहे का? त्यानं आम्हाला जीवन ठेवलं हे आम्हाला माहिती आहे, पण नुसतं जीवन ठेवलेलं नाही मला. त्यानं आमच्या पोटापाण्याची सोय केली. हवा फुकट, पाणी फुकट, उजेड फुकट. हवा फुकट आहे आणि टायरीला नळी लावते आणि 20 रुपये काढमध्ये. अरे लेका काय हवा विकत आणला शूज? 4 चाकाचा 80 आणि स्टेपनीचं 20-100 काढ. हवा काय लेका विकत आणलायस? हवा फुकट, पाणी फुकट, उजेड फुकट. जरा कुठं सप्ताह पोराचं लगीन आहे, 4 बल्ब जास्त लावले लगेच MSCBचं बिल येते बघा. अमुक तारखेच्यात पैसे भरा नाही तर तुमचा विद्युत पुरवठा बंद करण्यात येईल. पण अशी कुठून नोटीस आल्या का? सरपंच ग्रामपंचायत सोळंबी यांना कळवून येते की फेब्रुवारी महिन्याची 10 तारीख आली तरी आपण जानेवारीची सूर्यप्रकाशाची बिल अद्याप भरलेलं नाही. आजच्या आज मिरजकर यांच्याकडे चेक द्यावा, नाही तर उद्या 11पासून सोळंबीत सूर्य उगवणार नाही. आल्या का नोटीस? फुकट आहे फुकट. हवा फुकट, पाणी फुकट, खाणं पिणं फुकट. शेतात धान्य कोण पिकवते? शेतकरी वे. हे जे हातात आहे काय? तर हाय म्हणला का नाही, गेल्या वर्षी जेवढं मळले तेवढं यंदा म्हणून जाऊ ना. आहे का? गेल्या तेच बियाणं तेच देतो, त्याच बाया भांगला देतो, तीच खुरपी त्यांच्याकडे देतो. गेल्या वर्षी जेवढं मळले तेवढं यंदा मळणार काय? नाही. कमी किंवा जास्त हे ज्या हातात काहीच नाही. जर पीक पदरात पाडून घ्यायची शेतकऱ्याकडे ताकद असती तर स्वतः पिकवलेला ऊस स्वतः पेटवायची पाळी का आली नसती. रात्र जाऊन पिती ते का? लवकर नेत्यात, 4 पैसे कमी देणार तिकडं. अरे ह्याच्या हातात काहीच नाही. तरी पण त्यानं कोणालाही उपाशी ठेवलेलं नाही. दाणे दाणे पे लिखा है खानेवाले का नाम. जगात कुणी उपाशी राहत नाही. राहते का? कुठं बी असू देतो. बरोबर आहे का? तुम्ही कधी आषाढी वारीला आळंदी ते पंढरपूर दिंडीतनं गेला आहे का? केव्हा तरी गेला असेल तुम्ही, होय नाही? प्रत्येकाला तो अनुभव येते. दुपारी 1-1:30 वाजलेला असते. पोटात भुकणं कावळं वरडून वरडून मिळलेलं असतात. अशावेळी टरकाच्याने आपली चुकामुक व्हावी. लई टरक असतात तो. आपला टरक कुठं आहे? भेरमिटल्यासारखं होते. भूक आधी लागलेली त्यात टरक गावत नाही. खिशात पैसे असतात पण तिथं काही मिळत नाही. अशावेळी लातूर उस्मानाबादकडला ट्रकवाला किंवा लांजा रत्नागिरीकडला ट्रकवाला आमच्याकडे बघतोय. म्हणते इकडे जेवणार आहेस? नाही काय म्हणते. त्याच्या टकातलं ताट, त्याच्या टकातली वाटी घेऊन आम्ही जेवतोय. त्या भगवंताची कृपा आहे. इथं पाहुण्याला पाहुणा वाढत नाही. वाढतं. मगाशी मी चंद्र पाटलाला म्हटलं, पाटील लय कट्टाळा, 1-4 दिवस राहू का? राहा म्हटला. मसर धुयाला मला माणूसच पाहिजे आहे मला. तिथं कोण माणूस मिळत नाही. म्हशी धू, तुला जेवाय घालतो. पाहुण्याला पाहुणं वाढत नाही. आमच्या घरात कोण बी आलं, हे काल्पनिक आहे, हे खरं नाही. नाहीतर तुम्ही आमच्या मातीला बी याचं नाही. कोण बी माणूस भेटायचं नाही. कीर्तनाच्या निमित्तानं काही टिपणं, काही माहिती, अभंग प्रमाण. माणूस पायरी चढून आत यायच्या आत आमची सुनबाई चाकरची तयार. तिला आमच्या बायकोनं ट्रेनिंग दिली मरायच्या आधी. माणूस येऊन बसला की चहा पुढं करायचा. का? जेवतो म्हणला तर. हे काल्पनिक आहे, असं काही नाही. आम्ही लोकांच्यात खातो म्हणजे आमच्यात येत त्यासनी घालते. आणि निघताना हे बघा महाराज, पुढच्या खेपी जेवल्याशिवाय जायचं कशाला येते पुन्हा. हे आमच्या सुनबाईने ऐकलं. मला म्हणजे आप्पा ह्याच्यात आणि जरा दुरुस्ती करा. तिनं मला गंमत काय सांगितली. अशी की 10-12 मंडळी सोळंबी कडली सरवडले केली आमच्या घराला आलते. सुनबाईला म्हणलं, अगं ती महाराज लोक लांबनं आल्यात, त्यांच्या जेवणाची चौकशी कर. ती बाहेर आली, सगळ्यांच्या पाया पडली. म्हणजे महाराज येताना सोळंबीतनं जेवून आलायसा का इथनं जाऊन जेवणार आहेसा? नाही कळलं. कळलं का नाही? येताना जेवून
तसं मी आत्ता टाकायच नाही, येताना जेवून आला असा ना का जाऊन जेवला राहायचा, कशाला माणूस ते सांगायचं. पण त्या देवानं सगळ्यांचं पोट भरले मला. आमच्या पोटाची काळजी त्याला आहे की नाही सांगा. मग काही मिळू दे, कसंही मिळू दे, कुठंही मिळू दे, कुणी उपाशी राहत नाही. राहते का? आमच्या पोटाची व्यवस्था देवानं आज केली हे आम्हाला कळते, वाचतोय ऐकते म्हणून. पण जेव्हा आम्हाला कळत नव्हतं, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हासुद्धा देवानं आमच्या पोटाची व्यवस्था केली महाराज. लहान होतो म्हणजे केवढं, अजून उपाजलो नव्हतो तेव्हा आम्ही कुठं होतो? आईच्या पोटात. तुम्ही बी असशील की का कोण आबाळतनं पडलाय? मिरगात 4 माणसं पडली, हातग्यात 2च पडलीत, असं काही नाही. सगळे आपण आईच्या पोटात नावले. बरं आहे का? मी काय बोलते सिरियसली आहे का? ज्या दिवशी आम्ही आईच्या पोटात राहायला आलो, उपजलेल्या तारखेच्या मागं 9 महिने 9 दिवस कॅल्क्युलेशन करा, ती तारीख मिळते म्हणून त्याला राहिलं असा बी एक शब्द आहे. बरं आहे का? त्या दिवशी देवानं रजिस्टरमध्ये आमचं नाव लिहिले, आधार कार्ड काढले, पॅन कार्ड काढले, रेशन कार्ड काढले, वोटिंग कार्ड काढले आणि लिव्हिंग सर्टिफिकेट पहिल्या दिवशी तयार केले. लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे काय महाराज? शाळा सोडल्याचा दाखला. ह्याला किती तारखेला, कुठं आणि कसं उचलायचं हे देवानं पहिल्या दिवशी ठरवले. खरं आहे का खोटं आहे? म्हणून आज मेडिकल सायन्स पुढे गेले, वैद्यकशास्त्र. एखाद्या माऊलीला मी तपासणी करायला नेलं तर ते सांगते बघा, अमुक तारखेला अमुक वजन, मुलगा होईल का मुलगी, सांगते की नाही बरोबर, आणि ते 100% बरोबर येते. पण अजून जगात एकही डॉक्टर असा जन्माला आले नाही. म्हणजे डॉक्टर साहेब माझं काय तपासायचं ते तपासा, फोटो काढा, ECG काढा, एक्सरे काढा, मी किती तारखेला मरणार आहे तेवढं सांगा. डॉक्टर म्हणते लेखा तू केव्हा मरणार आहे हे जर मला कळलं असतं मीच कशाला मिळलो असतो. मग डॉक्टर बी मोडते की हो. तो म्हणतोय तू केव्हा मरणार मला माहीत नाही, पण जोवर तू जित्तायस की नाही तर तुझा खिसा कसा मोकळा करायचा आहे मला चांगलं माहिती आहे म्हणते. खरं आहे का खोटं आहे? एखादा पेशंट आम्ही कोल्हापुरात न्यायला लक्ष्मीपुरी, ते म्हणते घाबरू नका, कोम्याचा येऊ, याला ॲडमिट करा. महिन्याभरात 10 मार्चपर्यंत याला काळबा मार्गे, सुएक कावणे मार्गे नाही सोडूनपर्यंत चालत लावून दिलं. दवाखान्याला कुलूप घालते म्हणून केवढा कॉन्फिडन्स आहे. चालत कशाबद्दल? त्याच्याकडं वडापडा बी पैसे ठेवत नाही म्हणते, त्यानं चालतच जायला पाहिजे म्हणून दवाखान्यात खिसा भरून जायचं, येताना चालत. बरं गावातलं कोण गाठ पडला खाली ते पैसे देत नाही, त्याला मग ते दवाखान्यात जुतं जाईपर्यंत त्याच्या नाही कोणाच लोक. म्हणजे देवानं आपल्या हातात ती गोष्ट ठेवली आहे. पण मरण कुणाला केव्हा कसं येईल हे सांगता येत नाही, ही गोष्ट देवानं आपल्या हातात ठेवली. बरोबर? देवा कंटाळा आलेला नाही, एवढा मला मुद्दा संपवायचा आहे. देवानं असा विचार केला, हा जीव आज आईच्या पोटात निर्माण झाला आहे, हळूहळू तो डेव्हलप होईल. योग्य दिवस भरल्यानंतर आईच्या पोटातून बाहेर येईल आणि बाहेर आल्याबरोबर टाळा पसरल, आक्रोश करल. का? भुकन. आतमध्ये धाबा नाही, वडापाव नाही, चहा बिस्किट नाही. विचार आपल्या आईला, मी विचारले, आत खाण्याची काय सुद्धा सोय नाही. अहो बायकोनं वाढायला अर्धा तास वेळ केला, ताट फेकते बायकोच्या तोंडावर, इतका उशीर काय करतो म्हणते बघा ती. आणि 9 महिने 9 दिवस त्याला काय मिळालेलं नसते, ते टाळा पसरते. देवाकडं आमचा कॉन्टॅक्ट नंबर होता. त्यानं फोन करून सांगितलं, बाबा हा जो जीव आता जन्माला आला आहे त्याला भूक लागली आहे म्हणून ते रडायला लागले, त्याचं पोट भरायची व्यवस्था कर नाही तर मरल. आम्ही त्या बाळापाशी गेलो आणि म्हटलं, बाळा तिट्यावरनं येताना गरम कट वडा आणला आहे पार्सल, 2 चमचे कट तुला घालतो, जगल का मरल? जो म्हणला, अरे मूर्खा, ते आत्ता उपाय त्याला कट घातला असतं ते मरल, त्याला आत्ता काय खाता येत नाही, हळूहळू खाईल, भात खाईल, भाकरी खाईल, चपाती खाईल, ग्रामपंचायत खाईल, सोसायटी खाईल, काय गावल ते खाईल पुढं मोठं झाल्यावर. पण आत्ता त्याला दूध घाल, दूध. आम्ही 200 मिलीची पिशवी आणली, बाळाच्या लढ्यात सोडली, जगल का मरल? जगातल्या कुठल्या बी आईला विचारा,
सुरू मित्रांनो, अमेरिका, जपान, इंग्लंड, चीन लेकराला डेलीतलं दूध पाजलं तर ते जगत नाही. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. जेव्हा म्हणला ह्यांचं दूध प्यालं, त्यांच्यावर बोलणं बरं नाही हो, मगाशी कंबर दूध प्यालं त्यांचं. जेव्हा म्हणला मूर्खा त्याला आईचं दूध पाज, मग ते जगल. आणि ज्यावेळी त्याला आईचं दूध मिळालं त्यावेळी ते लेकरू जगले महाराज. अरे आश्चर्य. मी पुन्हा एकदा सांगतो, विचार आपल्या आईला. आम्ही इकडं उपरून इकडं आईला दूध आलं असं झालेलं नाही. जसे जसे आम्ही आईच्या पोटात वाढत होतो डे बाय डे, 4-5व्या महिन्यात आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करण्याची प्रक्रिया देवानं आधी चालू केली. काही टायमिंग आहे बघा. आम्ही इकडं उपजायला आणि आईच्या स्तनात दूध तयार व्हायला गाठ पडली. नाहीतर ऊस तुटून पडला आहे आणि चेन जोडायची आहे, कारखाना चालू होत नाही. आम्ही उपजल्यावर वर्षानं आईला दूध आलं असतं. तुला काही स्टाम्प लिहून दिला आहे ना, उपारल्याबरोबर 5 येईन असं काय लिहून दिले का? जर वर्षानं आईला दूध आलं असतं तर आमच्या किती पुण्यतिथी झाली असते आत्तापर्यंत. बरं आहे. देवानं आईच्या स्तनामध्ये आमच्यासाठी दूध दिलं म्हणून आपण जगलो महाराज. महाराजांचं प्रमाण सांगतो. कोणी केली बाळा, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली वाजवी श्रीपती तवे दोन्ही, वाजवी श्रीपती तवे दोन्ही, वाजवी श्रीपती तवे दोन्ही, कोणी केली बाळा, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाज श्रीपती तवे दोन्ही, कोणी केली बाळा, कोणी केली बाळा दुधाची, कोणी केली बाळा दुधाची, हो कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. आईच्या स्तनामध्ये देवानं दूध दिले. ते लेकरू पिते तोवरच दूध असते बघा. प्याचं बंद झालं की दूध गायब. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. म्हणजे आईला जे दूध दिलं ते आमच्यासाठी दिले. बरोबर आहे. किंवा हेच वाक्य उलटं सांगतो, आमच्यासाठी देवानं आईला दूध दिले. हे बरोबर आहे. मग सांगा, म्हशीला जे दूध दिले ते कोणासाठी? आता तुम्ही बोलणार नाही. म्हशीला देवानंच दूध दिले ना, का आम्ही दिले? म्हशीला दूध दिले ते रडकासाठी दिले. डोळं वटरू नका, लक्षात ठेवा. बरोबर आहे का? कारण रेडकं सुद्धा म्हशीचं बाळच आहे की हो.
आमची आई लहानपणी मला रेड्या म्हणायची. तुम्हाला म्हणलेलं नाही, तुला घातला चुलीत, तुला नेहला नदीवर, मग आईला शिव्या दिलेल्या नाहीत. आईच्या शिव्या खाल्लेल्या नाही, ते पोर जगायच्या लायकीचंच नाही. आई मला म्हणायची तुला घातला डबड्यात म्हणायची, काय वाटतं ते म्हणायची. काळुंजऱ्या म्हणायची, रेड्या म्हणायची. मग मी तिला म्हस म्हणायचा, मग हसायची आई. लक्षात घ्या, आईनं आईच्या शिव्या खाल्लेल्या नाहीत तुम्ही? हां, खाल्ल्यात. म्हशीला जे दूध दिले ते रेडकासाठी दिले. खरं आहे काय, चुकीचं आहे? पण आम्ही करतो काय, रिडकून नुकतंच उपजलेलं असते. म्हस कुठेतरी नरतोड्याच्या माळावर चराई गेलेली असते. ती सारखं घड्याळाकडे बघते, मम्मी कवा याची, मम्मी कवा याची. भूक लागलेली असते, त्याला काडी बी मोडा येत नाही. 5 वाजता म्हस घरात येते. आली की म्हस रेडकाकडे ओढती, रिडकू म्हशीकडे ओढते. ते बघण्यासारखं असते बघा, आहे नाही. आम्ही म्हशीच्या कानाला धरते, दुसऱ्या खुट्ट्याला बांधते. घरात जाऊन घमेल्यातनं काहीतरी आणतोय, म्हणजे काजू, बदाम, पिस्ता, पार्ले बिस्किट. घरातनं काय आणते ते आंबोड, म्हणजे हेनं आणि बायका पोरांनी खाऊन उरल्यानं उष्ट आणते. लेका बाडमाल घालते आणि चांगलं काढते, हाय हे करत नाही. हे गम्याला आम्ही म्हशीच्या पुढं सोडते. म्हस खायला सुरुवात करते, लगेच जाऊन रेडकाला सोडते. गडी खुश, दिवसभर भुकेलेलं असते. 80ला पळते. काय काय रेडकं फरशीवून घसाडतात. मी काही म्हशी पाहिल्या नाही, पण तुमच्यासारख्यानं सांगितले. जाऊन आपल्या आईला चिकाटते, मिचिक मिचिक मिचिक. थेंब 2 थेंब पिते न पिते. आम्ही तवर गुडघ्यावर हात ते पाण्यावर म्हणता की त्याला, पाण्यावर धरला म्हटलं की त्याच्या नरल्यात बोट घालतोय, तरारा ओढून दुसऱ्या खुट्ट्याला बांधतोय. आणि त्याच्या देखत त्याच्या आईला देवानं त्याच्यासाठी जे दूध दिलं त्याच्यावर दरोडा घालतोय. दरोडा कशाला म्हणतात, तुमच्याच घरात तुम्हाला बांधून घालायचं आणि तुमच्या डोळ्या देखत तिजोरी साफ करायची, त्याला दरोडा म्हणतात. ते रिडकू बघत असते, बघ 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 सारखं मान हलविते. त्याला वाटते माझ्या मम्मीनं 5 लिटर दिले, हे मला लिटरभर तरी देईल. कुठलं लेका, ते स्वतःच्या पोराला देत नाही. ते जो पोरगं वाटका घेऊन बिन चड्डी घालता गोट्यात आलेलं असते. ए पप्पा ह्यात घाल की, कपला का डेरीत काय शान घालू का म्हणते. ते स्वतःच्या पोराला देते. त्या रेडकाच्या तोंडचं दूध आम्ही पिते. मला बरं आहे, खरं आहे का खोटं आहे? बरं, तरी आम्हाला देवानं माफ केलं असतं, पण त्याच बी आम्ही गंमत करतो, त्याच बी आम्ही गद्दारी करतो. कसं, मग अशी आम्ही चंद्रपाटलावर बोलत बसलो होतो. म्हटलं चंद्रपाटील म्हसर बिसर काय आहेत? काय आहेत की? मला 4 म्हशी आहेत. म्हटलं दूध किती निघते? 20 लिटर निघते. मला डेअरीत किती जाते? 30 लिटर जाते. मला इंजिनियर असून अजून गणित कळेल. तो काढतोय 20 आणि वर कसा आणतोय 30. त्याच मी गद्दारी करतोय आम्ही. लक्षात. तरी देवानं दुधाचा महापूर आणलाय की नाही का? बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. उरलेल्या 2 चरणाचं विश्लेषण ऑक्टोबरला कधी संधी मिळत आहो बघू आपण. मला अतिशय आनंद झाला मला, कारण गेल्या वर्षी मी शिवरात्रीचं कीर्तन इथं केलं. ते इथं समोर मंडप घातला होता, पण यावर्षी डेअरीनं जागा दिली नसेल म्हणून तिने आत घेतले. असं काहीतरी झालं असेल. म्हणजे देऊळ नवीन बांधायचं चाललं होतं. बरं, चांगलं आहे, असं चाललं पाहिजे. असे कार्यक्रम घडले पाहिजे. संप्रदाय कोणता आहे, कुठल्या फळावरचं कोण आहे याला महत्त्व नाही. ते भजन करते ना बस, बाकीचं काय नको लक्ष. म्हणून संतांची भेट ही सद्गुरू कृपेशिवाय होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपणासमोर जे बोललो ते सगळं सद्गुरूंचं आहे. त्यातल्या चुका तेवढ्या माझ्या आहेत, त्याबद्दल क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. न्यून्यते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे तुमते विनवित्वसे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. काय असते, परगावची बरीच गायक मंडळी असतात, ती आम्हाला माहिती नसतात. मग एकाला सांगितलं दुसऱ्याला राग येतो. मग आपण त्या गावातल्याला सांगितलं, तू सांग कोणाला. ते जर ते सांगा कोणाला सांगायचे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. म्हणा बरोबर वेळेत आणलंय मी. गाडी वेळेत पोच केल्या.
जेवण झाले की नाही कोण असतं जेवण झाले की नाही कोण असतं जागे जाऊ म्हणजे तुम्ही मला खाली बसता येत नाही तिथली खुर्ची आणा तिथं खुर्ची आहे बैरवी नवई बैरवी नव बैरवी आहे मालवे घ्यायची मालवे मालवे मी जातोय त्यांच्याकडे एकापेक्षा म्हणणारी नाही हां हां तुमचं गाव कुठलं हळदवडे हळदवडे म्हणून एक गाव आहे ना मुरगुडपाशी हळदवडे तिथं तारीख आली जाणार आहे मी जाणार आहे म्हणा बरोबर आवाज चांगला आहे आवाज चांगला म्हणा हे मला की Oh
नमः